ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. उपक्रम. निरुपाधिक देवोदेवींना वंदन. ओवी आहे पहिली. मंगलाचरणाच्या पहिल्या श्लोकात ज्ञानदेवांनी यद अक्षरम अशा शब्दात जे परमात्म स्वरूपाचे वर्णन केले होते त्यातील यद अक्षरम पदाचं विवरण ज्ञानदेवाने पहिल्या व दुसऱ्या प्रकरणात केलं आहे. ज्ञानदेवकृत अमृतानुभव. ओवी पहिली. ऐसी ये निरुपाधिके जगाची जी ये जनके तिये वंदिली मिया मुळीके देवो देवी. यातील निरुपाधिके म्हणजे निर अधिक उपाधिके. उपाधिके म्हणजे द्वैतपणे असणारी, म्हणून निरुपाधिके म्हणजे दोनपणा अजिबात नसणारी, उपाधिरहित. जग. ज म्हणजे जन्म पावणारे आणि ग म्हणजे गतिमान असणारे, म्हणून जग म्हणजे उत्पन्न होऊन गतिमान होत नाहीसे होणारे ते जग. जिये मुळीके म्हणजे जगाला मूलभूत असणारी, कारणीभूत असणारी. जनके. जनक शब्दाचं हे नपुसकलिंगी द्विवचने म्हणजे जन्मदात्रे, आई बाप. देवोदेवी. देव आणि देवी, प्रकृती आणि पुरुष. येथे शिव आणि शक्ती. तिये म्हणजे त्या दोघांना मिया वंदिली म्हणजे मी नमन केले. अर्थ असा झाला की मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये ज्या शिवशक्तीचं वर्णन केलं आहे ती अशी ही निरुपाधिक असणारी, जगाची जनके असणारी अशा त्यांच्या म्हणजे शिवशक्तीच्या उपाधिशून्य मूल रूपाला मी वंदन करतो. स्वामी स्वरूपानंद त्याचं अभंगात रूपांतर करताना म्हणतात, शिव आणि शक्ती ज्ञान आणि वृत्ती एकाची जी होती आत्मपणे. उपाधिरहित जगाचे जी मूळ ऐसी ही केवळ वंदिली मी. ज्ञानदेवाने आपल्या या ग्रंथाची सुरुवात शिवशक्ती समावेशन या पहिल्या प्रकरणानं केलेली आहे. शिवशक्ती समावेशन म्हणजे शिवशक्तींचा समावेश. दोघे परस्परात मिसळलेली आहेत. त्या दोघांचं स्वरूप कसं आहे, ती पती पत्नी आहेत तर त्यांचा संसार कसा चालतो, हे ज्ञानदेवाने या प्रकरणात सविस्तर मांडलेलं आहे. मंगलाचरणाचा 3रा व 4था श्लोक शिवशक्तींना उद्देशून होता. त्यातील 4थ्या श्लोकात ज्ञानदेवाने जगताच्या आद्य अशा शिवशक्तींना मिथस्तराम म्हणजे एकमेकात मिसळलेली असं विशेषण वापरलेलं होतं. ती कल्पना स्पष्ट होण्यासाठी त्यांनी या पहिल्या ओवीत देवोदेवी असा शब्द वापरलेला आहे. ज्ञानदेवानी येथे देवोदेवीला म्हणजेच एकमेकांच्या साहचर्याने असलेल्या शिवशक्तींना वंदन केलेलं आहे. निरुपाधिके, जनके व मूळिके अशी 3 विशेषणं त्यांनी देवोदेवीला लावलेली आहेत. या देवोदेवींना ज्ञानदेव निरुपाधिक म्हणतात. शास्त्रात उपाधी 4 प्रकारची सांगितली आहे. जाती, गुण, क्रिया व संज्ञा. कारण, विभाजक धर्म, स्वरूप व आरोप साधन असे उपाधी शब्दाचे 4 अर्थ शास्त्रात दिसून येतात. ही देवोदेवी निरुपाधिक आहेत म्हणजेच या 4 प्रकारच्या उपाधींनी रहित आहेत. हे देवोदेवी अनादी म्हणजेच उत्पत्ती रहित असल्याने ते दोघेही एकमेकांच्या उत्पत्तीचं कारण असू शकत नाहीत. ती समरूप आहेत, त्यांच्यात विभाजक धर्म नाही, त्यांचे विभाजन करता येत नाही, तसेच त्यांचा एकमेकांवर आरोपही करता येत नाही. त्यामुळे हे देवोदेवी निरुपाधिक आहेत. येथे या शब्दात बाह्यतः विरोध जाणवतो. जी देवोदेवी एवढ्या अफाट विश्वाला प्रसवतात, विश्वव्यापी संसाराची एवढी उपाधी असताना ती देवोदेवी निरुपाधिक कशी म्हणता येतील? अर्थातच ती निरुपाधिक आहेत हे स्पष्ट करण्यासाठीच या शिवशक्ती समावेशन प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. शिवशक्ती समावेशन शब्दातच शिवशक्तींची एकरूपता दिसून येते. ही देवोदेवी निरुपाधिक आहेत म्हणजे त्यांना कोणतीही उपाधी नाही. उपाधी या शब्दाचे न्याय, वैशेषिक, वेदांत वगैरे शास्त्रग्रंथात कारणीभूत असणे, विभाजक धर्म दाखवता येणे, एखादी गोष्ट नसून सुद्धा ती आहे असे भासणे वगैरे वेगवेगळे अर्थ केलेले दिसून येतात. ज्ञानदेव सांगत आहेत की शिव व शक्ती द्वैत रूपाने भासत असली तरी ती द्वैताच्या उपाधी पलीकडे आहेत. ती दोघे जगताच्या उत्पत्तीला कारणीभूत नाहीत किंवा वेगळी आहेत असंही नाही, अशी ही निरुपाधिक आहेत. मूळिके म्हणजे जगाचे मूळ असणारी निरुपाधिक असली तरी ती जगाचे मूळ आहेत. म्हणूनच त्यांना
जनके म्हणजे माता व पिता असं म्हटलं आहे. यांनाच प्रकृती पुरुष असंही वेदांतात म्हटलेलं आहे. नवीन जीव जन्माला घालण्यासाठी बीज ठेवणारा पिता व ते बीज वाढवणारी माता अशी दोघांची आवश्यकता असते. जगरूपी बाळाचा जन्म शक्ती व शिव या मात्या पित्यामुळे झालेला आहे. केवळ ज्ञानस्वरूप अशा शिवतत्वावर शक्तीनं जगताची उभारणी केलेली आहे. ही दोन रूपांनी दिसतात म्हणून ती उपाधीने युक्त आहेत असं वाटत असलं तरी ती द्वैतरूप नाहीत. त्या दोन रूपांनी रहित आहेत. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत म्हणतात की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य से सर्वगत. या सर्व उपाधीमध्ये चैतन्य गुप्त स्वरूपात निवास करत आहे. ते चैतन्य सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे. त्या एकाचाच विस्तार म्हणजे हे जग आहे. शिवस्य अंतर्गता शक्ती शक्तेरंतर्गता शिव असं गोरक्षनाथांचं एक वचन प्रसिद्ध आहे. म्हणजे शिव आणि शक्ती ही दोन्ही एकमेकात अभिन्नपणे विद्यमान आहेत. जगत हा शक्तीचाच विलास आहे असं ज्ञानदेव सांगत आहेत. ज्ञानदेवानी ओवीत निरुपाधिके असं द्विवचन वापरलेले आहे. शिव आणि शक्ती हे दोघे निरुपाधिक आहेत. त्यावर एक अशी शंका उद्भवू शकते की सर्वत्र एकच शिवतत्व अथवा परमात्मा नांदत असता शिव आणि शक्ती अशा दोघांचा निर्देश का केला? दोघांचा निर्देश केला म्हणजे द्वैत आलं. मग ती दोघे ती निरुपाधिक कसे होतील अशी शंका येणे रास्त आहे. वेदांतात ज्यांना ब्रह्म व माया असं म्हटलेलं आहे त्यांनाच शैव मतात थोड्याफार फरकाने शिव व शक्ती असं म्हटलेलं आहे. या अनंत सृष्टीच्या विस्ताराच्या मुळाशी जे एक चेतन, शाश्वत, अविनाशी, स्वयंभू असं तत्व आहे त्यालाच शैव मतात चित म्हणजे शिव म्हटलेलं आहे. त्याच पूर्ण शंभूला ज्ञानदेवानी मंगलाचरणात नमन केलेलं आहे. केवळ ज्ञानरूप, परिपूर्ण, नित्य असं त्याचं स्वरूप आहे. आणि त्या शिवाच्या अंगभूत असणाऱ्या शक्तीस चितशक्ती, पराशक्ती, श्रीदेवी अशा नावाने संबोधली जाते. अग्निवतीची दाहिका शक्ती जशी एकरूप आहेत त्याप्रमाणेच शिव आणि शक्ती एकरूप आहेत. शिवशक्ती हे मूलतः अव्यक्त व अक्रिय असले तरी सुद्धा शिव हा सर्व काळ तसाच अक्रिय राहतो. शक्ती मात्र गोचर होऊ लागते व त्रिगुणांचा आधार घेऊन अनंत सृष्टी रचना दाखवते. शिवाकडे ही ज्ञानशक्ती असल्यामुळं त्याच्या ठिकाणी एकोहम बहुस्याम प्रजायेय हा स्वरूपावलोकनाविषयीचा संकल्प स्फुरला. या स्फुरणालाच वेदांतात प्रकृती असं म्हटलेलं आहे. त्यालाच शैव मतात शक्ती असं म्हटलेलं आहे. वेदांतात प्रकृती ही ब्रह्माची उपाधी मानली असली तरी शक्ती ही शिवाची उपाधी नसून ती त्याची चलनवलन स्वरूपाची क्रिया आहे. तेव्हा शक्ती ही शिवामध्ये विद्यमान आहे व त्यामुळे त्याच्या एकरसतेत काहीही बाधा येत नाही. शक्तीलाच वेदांतात माया किंवा अज्ञान असं म्हटलेलं आहे. मग ती ज्ञानरूप कशी असेल अशी शंकाही निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु ज्ञानदेव अज्ञान मानत नाहीत. त्यासाठी त्यांनी 7वे अज्ञान खंडन नावाचे एक स्वतंत्र व दीर्घ प्रकरण लिहिलेलं आहे. चित्तम चिदीति जानीयात तकार रहितम यदा म्हणजे चित म्हणजे चितशक्ती जेव्हा तकारानं युक्त नसते तेव्हा म्हणजे सृष्टीरूपास प्राप्त झालेली नसते तेव्हा ती चिद्रूप म्हणजे ज्ञानरूपच असते. एकूण शिवशक्ती हे दोघे एकरूपच आहेत. अशा या एकरूप असणाऱ्या शिवशक्तीला ज्ञानदेव वंदन करतात. येथे आणखीही एक शंका निर्माण होते की सर्व काही परमात्मा स्वरूप शिवस्वरूप असताना तेथे वंद्यवंदकत्व असेही द्वैत असणार नाही. पण ज्ञानदेव तर शिवशक्तीला वंदन करत आहेत मग तेथे द्वैत निर्माण झालेच ना. परंतु या शंकेचे निरसन ज्ञानदेवाने पुढे 60व्या ओवीपासून आपण ऐक्य भावानच एकत्वास बाधा न येता वंदन केलेलं आहे असं अनेक दृष्टांतांनी सांगितलेलं आहे. वंदन ही एक उपासना आहे. वायुपुराणात म्हटलं आहे की शब्दजातम अशेषम च धत्ते शर्वस्य वल्लभ अर्थरूपम यदखिलम धत्ते मुग्धेंदु शेखर. महादेवाची वल्लभा जी शक्ती ती सर्व प्रकारचे शब्द धारण करते व डोक्यावर चंद्रकोर धारण करणारा शिव सर्व प्रकारचे अर्थजात धारण करतो. रघुवंशात कालिदासानेही असंच जगताच्या पितरांना वंदन केलेलं आहे. वागर्थाविव संप्रक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरू.
पार्वती व परमेश्वर म्हणजे शक्ती व शिव हे शब्द व अर्थ यांच्याप्रमाणे नित्य संबद्ध असतात. अशा या पार्वती परमेश्वरांना कालिदास वागर्थ प्रतिपत्तीसाठी म्हणजेच शब्द व अर्थ यांचे यथार्थ ज्ञान होण्यासाठी जगाची माता पिता असणाऱ्या पार्वती परमेश्वरांना वंदन करत आहे. तसेच ज्ञानदेव सुद्धा जगाची जनके व मुळिके असणाऱ्या शिवशक्तींना वंदन करत आहेत. तसेच वंदन करणे ही मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आपल्या उपास्य देवतेला अथवा आपल्याला पूज्य असणाऱ्या व्यक्तींना मनुष्य वंदन करतो. अशा प्रकारे ज्ञानदेवाने या प्रकरणाचा उपक्रम केलेला आहे. ही पहिली ओवी उपक्रमाची आहे. या ज्ञानदेवाने निरुपाधिके शब्द वापरून शिव आणि शक्ती यांचं ऐक्य आहे असं सांगितलंय व ज्याच्यामुळे हा जगदाभास होतो त्या या देवोदेवींना वंदन केलेलं आहे. तसेच जनके असा एक नपुसकलिंगी शब्द वापरून शिवशक्ती यांच्या परमात्मा स्वरूपाकडे संकेत केलेला आहे. शिव व शक्ती असे दोन पुल्लिंगी व स्त्रीलिंगी शब्द वापरत असले तरी ते परमात्मा तत्व पुल्लिंगी अथवा स्त्रीलिंगी नाही, पुरुषही नाही अथवा स्त्रीही नाही, ते द्वंद्वातीत आहे. हे या नपुसकलिंगातून सूचित केलेले आहे. पुढे ज्ञानदेवाने त्याचा ज्ञानमात्र म्हणूनही उल्लेख केलेला आहे. स्वामी स्वरूपानंदांनी ही शिवशक्ती कोण त्याचा खुलासा केलेला आहे. ते सांगतात, शिव आणि शक्ती ज्ञान आणि वृत्ती. ज्ञान आणि वृत्ती यांना ज्ञानदेव शिव आणि शक्ती असं म्हणत आहेत. एकोहम, मी एकमेव आहे हे ज्ञान झाले. शिव असा मूलभूत ज्ञानस्वरूप आहे. त्याला बहुस्याम अशी बहु होण्याची इच्छा झाली, स्फूर्ती झाली. एखाद्याला चित्र काढण्याची, कविता करण्याची स्फूर्ती येते. त्या अंतस्फूर्तीने तो चित्र काढतो व कविता करतो आणि ते आपण काढलेले चित्र पाहून किंवा कविता वाचून आनंदितही होतो. द्रष्टा बनून आपणच निर्माण केलेल्या कृतीचा आनंद घेतो. जे अंगभूत असते त्याचेच आविर्भवन होते. हाच स्फूर्तीवाद. या उदाहरणाने द्वैताची उपपत्ती लागू शकते. हीच स्फूर्ती उत्पन्न झाल्यावर तीच वृत्ती बनते. ती दोन्ही मूलतः एकरूपच आहेत. पण इच्छा निर्माण झाल्यामुळं तेथे द्वैत निर्माण झाले असं भासतं व त्यावर जगताचा आभास होऊ लागतो. त्या मूल स्वरूपात उत्स्फूर्तपणे प्रकटलेल्या द्रष्टा दृश्य या अनादि द्वैतालाच ज्ञानदेव शिव व शक्ती म्हणून संबोधत आहेत. आणि एकाचाच चैतन्यमय विलास असणारे हे द्वैत समरूपाने विलसत असते असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. अशा या जगाला मूलभूत असणाऱ्या देवोदेवींना ज्ञानदेव वंदन करत आहेत. पहिल्या ओवीत ज्ञानदेवाने शिवशक्ती हे निरुपाधिक असूनही जगाचे मूळ असल्यामुळे ते जगाचे आईबाप आहेत असं त्यांचं स्वरूप सांगून पुढच्या ओवीपासून 45व्या ओवीपर्यंत त्यांनी या जगाच्या माता पित्यांच्या अलौकिक संसाराचे भव्य चित्र रेखाटलेलं आहे. ते आपण उद्यापासून पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.